श्री स्वामी समर्थ श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। इथे तुम्हाला मी पत्ता गोबीची पावभाजी अशी मस्त चमचमीत करून दाखवणार आहे। बघा, अशा पद्धतीने पावभाजी खूप सुंदर अशी लागते। गरम गरम पावसोबत ही भाजी खाऊ शकता। मस्त ही पावभाजीची भाजी इथे मी तुम्हाला करून दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया। इथे आजचा बेत आहे संध्याकाळचा पावभाजी। तर इथे मी 4 बटाटे मी कट करून घेतले साल काढून। अशा पद्धतीने थोडे मोठे काटलं तरी चालतं। आणि अर्धी पत्तागोबी आहे, फुलगोबी पण टाकू शकता। मी आज पत्तागोबी टाकून करणार आहे। आणि एक टोमॅटो आहे मोठा, तो कट करून घेतलेला आहे। आणि हे अर्धी वाटी मटर आहेत स्टोर केलेले। तुमच्याकडे असेल तर टाकू शकता, नाहीतर दुसऱ्या भाज्या असेल तर ऍड करू शकता। आता हे भाज्या सर्वप्रथम आपल्याला शिजवून घ्यायचे। तर हे सगळ्या भाज्या याच्या कुकर मध्ये टाकून घेऊया। बटाटे, पत्तागोबी हे सर्व एकत्र करूया। टोमॅटो पण टाकूया ना, मटर पण टाकायचंय। इथे एक तांब्याभर पाणी टाकून घेते किंवा 2 ग्लास। 1 चमचाभर लाल तिखट टाकायचंय। 1 चमचाभर पावभाजी मसाला। 1 चमचा मीठ टाकायचंय। छोटा चमचा हळद पावडर टाकायचे। 1 चमचा तेल टाकून घ्यायचे। मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये। थोडंसं मिक्स करायचं, आपोआप मिक्स होतं नंतर। आणखीन अर्धा ग्लास पाणी टाकते वरतून। आता याला झाकण लावून कमीत कमी याच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्याला। इथे मी झाकण लावून याच्या 4 शिट्ट्या करून घेते। आणि भाजी असं छान शिजून घ्यायच्या पावभाजीच्या। आपल्या तिकडे भाजी शिजेपर्यंत आपल्याला एक कांदे कट करून घ्यायचे। कमीत कमी अर्धा किलो कांदा लागतो भाजीला। थोडासा भाजीमध्ये टाकायचा आणि वरतून पण आपल्याला कांदा लागतो। हा कांदा कट करून घ्यायचा म्हणजे वेळ वाचतो। कुकरच्या इथे मी 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। इथे वाफ जाईपर्यंत आपल्याला भाजीला फोडणी देऊन घेऊया। मग आपल्याला हे भाजी फेटून टाकायचे मध्ये, पावभाजीची भाजी। तोपर्यंत आपण कांदा भाजून घेऊया पावभाजीचा। गॅसवर इथे एक मोठी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 2 पळी तेल टाकून घ्यायचं आहे। मोठे 2 पळी तेल टाकलेलं आहे इथे मी। तेल चांगलं गरम होऊ देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी इथे मिक्स केलेली आहे। 1 चमचा टाकून घेते। छान खमंग भाजलं ना जिरे मोहरी, तडतडायला लागली की आता हे प्लेटभर कांदा आहे। 2 मोठे कांदे चिरलेले आहेत, त्याचे बारीक असं चिरून घ्यायचं। मिक्स करून घेऊया तेलामध्ये। आता कढीपत्ता टाकूया। कढीपत्ता टाकलेला आहे। आता 1 चमचा मी लसूण अद्रक पेस्ट टाकते। थोडीशी अद्रक घेतली एकदम। हे 1 चमचा लसूण पेस्ट छान असं भाजून घ्यायचंय। कांदा इथे तांबूस होईपर्यंत भाजायचे। थोडंसं लालसर झालं की आपल्याला 1 टोमॅटो बारीक कट करून टाकायचा आहे। तुमच्याकडे शिमला मिरची असेल तर शिमला मिरची पण बारीक कट करून टाकू शकतो। आता ह्याच्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा। 1 टोमॅटो चिरलेला मी एकदम बारीक। छान असं एकदम नरम होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं। त्याच्यासोबत आपण लाल तिखट टाकून घेऊया, मग ते पण छान व्यवस्थित भाजलं जाईल। चवीप्रमाणे लाल तिखट टाकायचे, आधी पण वापरलेले आहे आपण। 1 चमचा पावभाजी मसाला। चवीनुसार मीठ। छानपैकी कमी गॅसवर भाजून घ्यायचं। आपण इथे कुकर थंड झालाय का चेक करून घेऊया। कुकर छानपैकी थंड झालेला आहे। इथे भाज्या पण इतक्या मस्त छान शिजलेल्या आहेत। 4 शिट्टीला मीडियम टू लो गॅसवर मी 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। आता ह्याला रवीने फेटून घेऊया। रवीने असं बारीक असं आपल्याला फेटून घ्यायचंय। ते पाहू शकता एकदम बारीक असं फेटून घेतलंय। याच्यामध्ये आपण आता 1 ग्लास पाणी टाकून घेऊया। हे परत एकदा असं फेटून घ्यायचं आणि आपल्याला फोडणीमध्ये ही भाजी टाकून घ्यायची आहे। मी कमी गॅस केला होता। भाजी फेटून तयार आहे।
टोमॅटो पण छान इथं भाजून झालेला आहे. आता आपण फेटलेली भाजी यामध्ये टाकून घेऊया. आता ही फेटून घेतलेली पावभाजीची भाजी आपण टाकून घेऊया फोडणीमध्ये. आधी मिक्स करून घेऊया, नंतर मग पाणी ॲड करायचं थोडंसं. तुम्हाला घट्ट आवडत असेल, नंतर घट्ट होते म्हणून थोडीशी पातळ ठेवायची. इथे मी आणखीन 1 ग्लास पाणी कुकरमध्ये विसळून टाकत आहे. ह्या बघा. आता ही भाजी आपल्याला 2-3 मिनिटं उकळी आणून द्यायची, थोडंसं शिजून घ्यायचं. कोथिंबीर ॲड करायचे आणि बटर टाकायचं याच्यामध्ये आपल्याला. इथे भाजी आपली तयार आहे. 2 मिनिटं छान शिजून घेतलेलं आहे बघा, पाहू शकता. आता पातळवते ना, थोडंसं थंड झाली ना छान अशी आळून येते भाजी. आता ही पावभाजीची भाजी इथे रेडी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर आणि बटर टाकून घ्यायचे. शेवटी भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेते इथे मी. झटपट अशी ही भाजी तयार आहे. आणि 2 बटरचे क्यूब आहेत ते टाकून घेते. गॅस पण बंद करून घेते इथे मी. सुंदर अशी ही पावभाजी आपली इथे तयार आहे. पाव मी नंतर आणणार आहे. हे बघा, भाजी इथे रेडी आहे. आपण गरम करून घेऊ शकता, खाताना गरम करून घ्यायची. ही सुंदर अशी पावभाजी इथे तयार आहे. पत्तागोबी पावभाजीला म्हणू शकता, कारण की इथे मी पत्तागोबी वापरली आहे भरपूर. ही भाजी इथे रेडी आहे. नंतर भेटूया अशाच चमचमीत व्हिडिओमध्ये. धन्यवाद.